प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस 17मधील स्पर्धक अनुराग डोभाल, ज्याला UK07 रायडर या नावानं ओळखलं जातं, त्यानं आत्मघातकी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. अनुराग डोभाल याच्या कारचा भयानक अपघात झालाय. हा अपघात होता की जाणून बुजून केलेला आत्महत्येचा प्रयत्न, यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. ही घटना इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग करताना घडली असून त्यावेळी हजारो लोक त्याचा व्हिडिओ पाहत होते. या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्याची वेगवान कार दुभाजकाला धडकल्याचं दिसून येतं. अनुरागच्या मानसिक स्थितीबाबतही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार जेव्हा ही घटना घडली तेव्हा अनुराग डोभाल त्याच्या इंस्टाग्रामवर लाईव्ह करत होता. त्यावेळी अचानक त्यानं त्याच्या कारचा वेग वाढवला. पाहता पाहता कारची स्पीड 150 किलोमीटर प्रति तास इतक्यावर पोहोचली. याच वेगानं कारने मेरठ एक्सप्रेसवर त्याची कार अनियंत्रित झाली आणि थेट दुभाजकाला धडकली. ही थरारक घटना फॉलोअर्सनी लाईव्ह पाहिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली. जखमी अनुरागला तातडीनं मेरठच्या सुभारती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर उपचार करत आहे. अनुराग डोभाल मागील काही काळांपासून कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावाखाली जगतोय. इंस्टाग्राम लाईव्हच्या वेळी अनुरागनं असे काही शब्द वापरले ज्यानं सगळ्यांना धक्का बसला. अनुराग खूप भावूक दिसत होता. व्हिडिओत तो म्हणतोय की आई, पुढच्या जन्मी मी येईल तेव्हा मला फक्त प्रेम कर. मला प्रेमाची खूप गरज होती. कोणीच नाही माझ्यासोबत. कुणाला फोन करू? त्यानंतर लेट अस गो फॉर द फायनल ड्राईव्ह असं सांगत त्यानं कार आणखी वेगानं पळवली. त्यानंतर ही घटना घडली. या दुर्घटनेनंतर तिथं असलेल्या काही स्थानिकांनी गावकऱ्यांच्या मदतीनं अनुरागला कारमधून बाहेर काढलं. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हा एक अपघात होता की यामागे जाणून बुजून केलेला आत्महत्येचा प्रयत्न, हे आता शोधलं जात आहे. अनुराग डोभालनं 4 मार्च रोजी त्याच्या यूट्यूब चॅनलवर 2 तासांचा व्हिडिओ जारी केला होता, ज्यात त्यानं खाजगी आयुष्य, कौटुंबिक वाद, लग्न आणि घर सोडण्याची आलेली वेळ, आर्थिक संकट आणि मानसिक तणाव याबाबत सविस्तर भाष्य केलं होतं. या व्हिडिओत अनेकदा अनुराग भावुक होताना आणि रडताना दिसला. मागील काही वर्षात त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. व्हिडिओ त्यानं कौटुंबिक संवाद आणि कॉल रेकॉर्डिंगही शेअर केली. या सर्व परिस्थितीतून अनुराग मानसिक तणावातून जात असल्याचं स्पष्ट दिसतं. ब्युरो रिपोर्ट, जन्मत लाईव्ह न्यूज. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.